आओ बच्चों आगे बढ़े हम आगे बढ़े हम आगे बढ़े, आओ बच्चों आगे बढ़े हम आगे बढ़े हम आगे बढ़े. सर काय चाललंय बाळांनो? मागच्या लेक्चरला आपण इथपर्यंत थांबलो होतो. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. हा क्वेश्चन होमवर्कला दिला होता. हा क्वेश्चन आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बाळांनो लक्ष द्या. 3 सेंटेन्सेस आहेत, सिंपल सेंटेन्सेस. ओहो, 3 सिंपल सेंटेन्सेस. बाळांनो काय करणार आपण त्याचं? बाळांनो 3 असतील तर 2 to 3. 2 to 3 काय सर? 2 to 3, 2 to 3 आपल्याला दाखवतात किती रोज बनवणार आपण. रोज. ठीक आहे चला. पी, आता पी कसा घेणार बाळांनो? 2 to 3 म्हणजे 8 रोज. 8 रोज म्हणजे बाळांनो आता पहिल्यांदा पी मला घ्यायचं म्हणजे 4 टी. टी 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 4 एफ 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 खतम. 4 टी 4 एफ. बाळांनो ओके, आपली लॉजिक क्लिअर आहे. दुसरा जो असतो क्यू, त्या केस मध्ये काय करणार? टी टी एफ एफ. सर 4चं निम्म करणार ना? येस. टी टी एफ एफ टी टी एफ एफ. बरोबर आहे. टी टी एफ एफ टी टी एफ एफ. आणि जेव्हा आपला आता आर येणार तेव्हा काय करणार आपण? टीएफ 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 टीएफ. ओहो, आओ बच्चों तुम्हें सिखाए लॉजिकल कनेक्टिव्स. बाळांनो काल ओके. टीएफ 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 टीएफ. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हे जे प्रॉपर स्टेटमेंट आहे याच्यामध्ये काय काय सीन आहे, कोणता कनेक्टिव्ह आहे की जो एकमेकांना जोडून मधला मेन कनेक्टिव्ह. बाळांनो मेन कनेक्टिव्ह हा आहे ऑरचा. ओहो सर मग काय करायचं आता? आता या ऑरच्या अलीकडे पलीकडे बघायचं. इकडे अलीकड तिकडे पलीकड. बाळांनो इथं निगेशन आर आहे. निगेशन आर बनवून टाकायचं आता. निगेशन आर. निगेशन आर म्हणजे काय? आर बनवायचा निगेटिव्ह. ठीक आहे. आर होता टी तर इथे होणार एफ. आर होता एफ तर इथे होणार टी. टी चा होणार एफ. एफ चा होणार टी. टी चा होणार एफ. एफ चा होणार टी. टी चा होणार एफ. एफ चा होणार टी. ओहो ठीक आहे. आता बाळांनो इकडे बघा पी अँड क्यू आहे. ऑर मध्ये निगेशन आर. बाळांनो पी अँड क्यू आता काढूया आपण. चला पी अँड क्यू. पी अँड क्यू. पी आहे आपल्याकडे आहे. सर प्लीज सर प्लीज कलर बदला ना सर. कलर बदला. ठीक आहे. पी अँड क्यू. अँड असल्यावर काय करतात? मल्टिप्लिकेशन. अँड असेल तर मल्टिप्लिकेशन. टी ला म्हणायचा 1, एफ ला म्हणायचा 0. यो टी ला म्हणायचा 1, एफ ला म्हणायचा 0. कम ऑन. आता इथे टी ला म्हणायचा 1, एफ ला म्हणायचा 0 पण टी टी. आता इथं पी अँड क्यू आहे. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1. सर 1 नका लिहू टी लिहा. ओके. टी 1 मल्टिप्लाइड बाय 1 1. सर टी लिहा. येस. 1 मल्टिप्लाइड बाय 0 0. सर 0 नका लिहू. एफ लिहा. ओके बेटा. टी मल्टिप्लाइड बाय एफ म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 0 काय होणार? 1 मल्टिप्लाइड बाय 0 सर काय होणार? एफ होणार. 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 मल्टिप्लाइड बाय 0 0 0 बन जाएगा हीरो. ओके डन. आपलं पूर्णपणे कम्प्लिटली झालेलं आहे. बाळांनो आता काय करायचंय? आता बाळांनो लक्ष द्या. आता खतरनाक गोष्ट होणार आहे. सर काय होणार आहे? आता बघा ही गोष्ट आपल्याकडे आहे. आहे सर. डन. ही गोष्ट आपल्याकडे आहे. आहे ना सर? कशाला काळजी करताय? डन. सर आता काय करायचं? आता आपल्याला मधलं जे कनेक्टिव्ह आहे ते बघायचं. ते आहे ऑरचं. या दोघांना ऑर केलं. ऑर म्हणजे काय असतं? ऑर म्हणजे सर ऍडिशन असतं. करेक्ट. करेक्ट बाळा करेक्ट. आता ऑर म्हणजे ऍडिशन असतं. टी म्हणजे 1 असतो. एफ म्हणजे 0 असतो. सर किती सिंपल झालं सर हे आयुष्यात. सगळ्यात सिंपल आहे सर. आता आता प्लीज सर तुम्ही फायनल टेबल बनवून टाका. येस बेटा फायनल टेबल बनवून टाकू आपण. ठीक आहे. लक्ष द्या. आता इथे आपण आता फायनल टेबल बनवतोय. पी अँड क्यू और निगेशन आर. ठीक आहे ना. पर्पल
0 आणि 1, 0 अधिक 1 सर 1 असतो सर, करेक्ट गोली बेटा. 1 अधिक 1, 1 अधिक 1 सर 2 लिहून टाका. हुबला का हस का बाळा, 1 आणि 1 एकच असणार. लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये मी शिकवलंय तुला. 0 आणि 0, 0 आणि 0 बाळा काय असतो, 0 असतो. एफ लिहा सर. 1 आणि 0 काय असतो, 1 असतो. टी लिहा सर. 0 आणि 0 काय असतो, 0 आणि 0 सर 2 0 असतात. 2 कानाखाली मारा, कारण की 0 आणि 0 0 असतात. टी आणि एफ काय असतो, टी असतो सर. एफ आणि एफ 0 असतो सर. टी आणि एफ टी असतो सर. ओके, बघा बाळांनो, आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे आणि लगेच आलेलं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळालं असेल. आय होप तुम्हाला कळालं असेल. डन बेटा. ओके, टी टी एफ टी, एफ टी आणि परत एफ टी. डन. चला पुढे जाऊया आता हे सॉल्व्ह केल्यावर. आता स्टेटमेंट पॅटर्न्स आर, ओ हो सर हे तुम्ही शिकवलं होतं जाता जाता, काल ओरडत ओरडत गेला होता. येस, ठीक आहे ना. लक्षात घ्या बाळांनो, स्टेटमेंट्स एकतर टॉटॉलॉजी असतात, कॉन्ट्राडिक्शन असतात किंवा कंटिंजन्सी असतात. सर काय म्हणायचंय तुम्हाला, लक्ष द्या बाळांनो. हे बघा, आता हा जो फायनल आन्सरचा जो पण टेबल आहे ना, याच्याकडे पूर्ण पद्धतीने बघा. एक टक बघा बाळांनो, एक टक. दुसरीकडे आजूबाजूला काहीच बघू नका. आजूबाजूला बघू नका बाळांनो, फक्त आणि फक्त याच्याकडे बघा. आता याच्याकडे बघताना बाळांनो मला सांगा, हे सगळे टी आहेत का, नाही सर. हे सगळे एफ आहेत का, नाही सर. हे सगळे झेड आहेत का, नाही सर. हे सगळे वाय आहेत का, नाही सर. हे सगळे बी आहेत का, नाही सर. सर काय बोलताय तुम्ही बाळांनो, जर हे सगळे टी असतील तर ते होणार टॉटॉलॉजी. काय होणार, टॉटॉलॉजी. आणि सगळे एफ असतील तर काय होणार, कॉन्ट्राडिक्शन. काय होणार, कॉन्ट्राडिक्शन. आणि सर टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ सर, जसं की इथं टी टी एफ आहे म्हणजे मिक्स आहे सर, मिक्स. जसं एक असतो मेल, एक असतो फिमेल. सॉरी सॉरी, हे एक्झाम्पल नाही होऊ शकत, त्याच्यामध्ये तर दोनच ऑप्शन आहेत. ओहो, ठीक आहे. एक असतो ग्रीन, एक असतो रेड आणि दुसरा असतो व्हाईट. सेम बाळांनो. आता इथे वेगळं सर, काय बोलला तुम्ही, लक्ष द्या, जाऊ दे सोडा. टी एफ टी टी एफ म्हणजे मिक्स असेल तर काय असतं, कंटिंजन्सी. काय असतं, कंटिंजन्सी. ठीक आहे, सगळे टी असेल तर टॉटॉलॉजी. काय असतं, टॉटॉलॉजी. चला, टॉटॉलॉजी सगळे टी, कॉन्ट्राडिक्शन सगळे एफ, कंटिंजन्सी टी टी किंवा एफ, मिक्स सगळे मिक्स मिक्स. ठीक आहे, कंटिंजन्सी. पुढे, युजिंग द ट्रूथ टेबल एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स आर टॉटॉलॉजी. ओके, कॉन्ट्राडिक्शन ओके, या कंटिंजन्सी चालेल, चेक करतो. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन हा तुमचा. आता बघा, हा एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करतोय. पहिला क्वेश्चन त्यांनी दिलाय क्यू ऑर, हे निगेशन ब्रॅकेट मध्ये वगैरे वगैरे या गोष्टी दिल्या. बाळांनो मला एक सांगा, मला एक गोष्ट नीट पद्धतीने सांगा, आतापर्यंत जे गोष्ट आपण करत होतो तीच गोष्ट आपल्याला इथं करायची आहे ना. येस सर. मग सर याच्यामध्ये वेगळं काय करायचं, याच्यामध्ये फक्त आहे ना शेवटी एक स्टेटमेंट लिहावं लागेल तुम्हाला, की बाबा सिन्स द फायनल जो टेबल जो क्रिएट होणार आहे, फायनल ट्रूथ टेबल जो क्रिएट होणार आहे, की त्याच्यामध्ये सगळे ऑब्जेक्ट टी आहेत तर मग हे टॉटॉलॉजी आहे. सगळे एफ आहेत तर मग हा कॉन्ट्राडिक्शन आहे. आणि मिक्स असेल तर कंटिंजन्सी आहे. ठीक आहे ना, एवढंच करायचंय, बाकी काही नाही. आधी जसं आपण करत होतो ते सेम सॉल्व्ह करायचंय. हा एक्सरसाइज पण तो तसंच तेच. पण आता बघा याच्यामध्ये किती टोटल स्टेटमेंट्स आहेत. क्यू आहे सर, पहिले ते पर्पल बदलून टाका. ओके सर, ठीक आहे. इथे क्यू आहे, इथे इथे पण क्यू आहे, इथे पी आहे. म्हणजे पी क्यू म्हणजे बेसिकली सर पी क्यू क्यू. सर डबल 3 नाही झाले सर, 3 झाले सर. नालायक आहात तुम्ही. पी आणि क्यू दोनच आहेत. ठीक आहे, मग आता रोज किती बनणार सर, रोज 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 किती बनणार, 2 to 2 4. मग सिंपल आहे सर, पी लिहून टाका सर, बिंदास लिहा पी आता सर. ठीक आहे, आता जागा जागा आहे तुम्हाला. ठीक आहे, येस, घाबरू नका सर. ओके, डबल टी डबल एफ. क्यू काय असणार, टी एफ टी एफ. ठीक आहे,
मजेदार. आता सर काय बनवायचं आपल्याला? आता बघा इथे सर निगेशन आहे, मग निगेशन पी आणि निगेशन क्यू बनवायचं का? नालायक आहात तुम्ही. बाळांनो लक्षात घ्या, या ब्रॅकेटच्या आतमधला निगेशन आहे ना, तर निगेशन ज्या ब्रॅकेटला जोडला गेला आहे ना, तो ब्रॅकेट पहिल्यांदा बनवायचा. ओहो सर प्लीज चेंज कलर. ओके नो प्रॉब्लेम. हा घेऊन बघू बरं आता. हा कसा दिसतोय का? अरे सर हा एकदम भयानक दिसतोय, पूर्ण डार्क होतोय. ठीक आहे चालेल, डोंट वरी. ओहो पी अँड क्यू. ठीक आहे, पी अँड क्यू. सर पी अँड क्यू काय असतं सर? मल्टिप्लिकेशन नालाय का? 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 1 मल्टिप्लाइड बाय 0 0. असं जर लिहिलं तर तुम्हाला भेटेल 0. त्याच्यामुळे काय लिहायचं सर? एफ फॉर 0. 0 मल्टिप्लाइड बाय 1 1 सर, नॉनसेन्स. 0 0 मल्टिप्लाइड बाय 0 0 स्क्वेअर. ठीक आहे 0. ठीक आहे, आता बघा हे झालं तुमच्या समोर. आता बाळांनो आपल्याला काय करायचंय? याच पूर्ण ब्रॅकेटला करायचं आहे निगेशन. ओ हो 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 निगेशन पी अँड क्यू. निगेशन. आता निगेशन करणं सर खूप मजेदार असतं. टीचं होतं एफ, एफचं होतं टी. डिच्चिक डिच्चिक. टीचं होणार एफ, एफचं होणार टी. नाचो. एफचं होणार टी, एफचं होणार टी. क्या बात है, बहुत मजा आ गया. ठीक आहे सर, तुम्ही एवढी स्पेस खाल्ली ना, एवढी स्पेस खाल्ली, आता तुमचे वांदे झाले सर. बिकॉज आता तुम्हाला एवढ्या स्पेस मध्ये फायनल आन्सर काढावा लागेल. बाळांनो डोंट अंडर एस्टिमेट मी. ठीक आहे, मी काय करणार बघा, या कॉलमला 1, याला म्हणणार 2, याला म्हणणार 3, याला म्हणणार 4. आणि आता मी काय करणार? क्यू ऑर हा, ही गोष्ट मला पाहिजे, ही गोष्ट आहे माझ्याकडे. ठीक आहे ना. तो आता मी क्यू ला नंबर बघणार 2. 2 मध्ये आहे ऑर, ऑर आणि हा पूर्ण ब्रॅकेट, हा पूर्ण ब्रॅकेट ना आलाय का नो? हा पूर्ण ब्रॅकेट, हा पूर्ण ब्रॅकेट आहे माझ्याकडे. काय करतोय मी? हा 2 ऑर 4. सर चेंज द कलर, नाहीतर आम्हाला कन्फ्युजन होईल. ओके 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 बाळांनो, ओके रिलॅक्स राहा तुम्ही, रिलॅक्स, तुम्ही चिल राहा. ठीक आहे, आता बघा इथे मी काय करणार? 2 ऑर 4. हे किती जणांना कळालं मी काय केलं? अरे बाळांनो मी फक्त यांना हे केलं, नंबरिंग टाकलं 1 2 3. इकडे मी याला 4 कन्सिडर केलं आणि आता मी फायनल टेबल बांधतोय. ठीक आहे ना. या 2 ला म्हणजे क्यू ला ऑर करतोय. हे जे आहे हे कम्प्लीट स्टेटमेंट काय आहे? हे बाळांनो आहे आय व्ही, आय व्ही. ठीक आहे ना. ओके डन सर, काही हरकत नाही सर, यू आर लिजंड. येस थँक्यू सो मच. ठीक आहे, 2 आणि 4 या गोष्टींना ऑर करायचंय. ऑर करायचंय म्हणजे बाळांनो काय करायचंय? ऑर करायचंय, ऑर करायचंय, ऑर करायचंय, ऑर. ऑर म्हणजे ऍडिशन करायचं बाळांनो. ठीक आहे ना. ऑर करायचं म्हणजे ऍडिशन करायचं. आता टी प्लस एफ, टी प्लस एफ काय असणार बाळांनो? टी असणार बाळांनो. का? कारण टी ला आपण 1 मानू, याला 0 मानू. 0 प्लस टी बाळांनो काय असणार? टी. ठीक आहे ना. 1 प्लस 1 बाळांनो असणार 1. ठीक आहे ना. 0 प्लस 1 असणार 1. ओहो टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजी. सगळे फायनल टेबल जो आलाय तो सगळा टी वाला आलाय, म्हणून हा असणार टॉटॉलॉजी, हा असणार टॉटॉलॉजी. चला पुढे दुसरा क्वेश्चन. सर आता हा सॉल्व्ह करून दाखवा. सर तुमच्यात दम असेल ना तर हा सॉल्व्ह करून दाखवा. ओके बाळा, याच्यात कॉमन सेंटेन्स बघा, पी क्यू, पी आणि क्यू, क्यू आणि पी दोनच आहेत. ओके सर, दोन जेव्हा स्टेटमेंट असतात ना बाळांनो, लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस 2 स्टेटमेंट असतात ना त्यावेळेस मी एवढा खुश होतो, एवढा खुश होतो की माझ्या आतमध्ये असं फटाके फुटतात. कारण की ते 8 रोजचं झंझट नाही होत ना. सर
मागचा जो आता क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये फक्त टॉटॉलॉजी म्हणून तुम्ही डान्स केला आणि आता पुढे गेला. पण सर बोर्ड एक्झाम मध्ये आपण पण एक्झाम सेंटर मध्ये असं उठून डान्स करायचा का टॉटॉलॉजी आणि मग त्याच्यानंतर मग पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा का? नाही नालाय का? मग काय करायचं सर? कारण की शेवट काय लिहायचं का नाही, एखादं वाक्य कोणतं लिहायचं का नाही? लिहायचं ना बाळा. कोणतं लिहायचं? सिन्स, लिहून घ्या बाळांनो, मी सांगतो तुम्हाला. सिन्स द लास्ट कॉलम of the truth table since the last column of the truth table contains all t the given statement pattern in tautology सेम. आता पुढचं जर एफ निघालं तर सेम याच्या जागी टीच्या जागी एफ टाकायचं आणि गिवन स्टेटमेंट पॅटर्न इन कॉन्ट्रडिक्शन म्हणायचं. सिंपल. ठीक आहे, चलो आगे बढ़ते हैं. आता क्यू आहे आणि पी आहे. सर पहिल्यांदा क्यू लिहा. नाही मला पी लिहायचंय. सर मग एक्झामिनर नाराज होईल. नाराज काय होतोय तो? ठीक आहे, नाराज कोण नाही होत बाळांनो. ठीक आहे, तुम्ही पी पण लिहू शकता, क्यू पण लिहू शकता. मी पी लिहिणार, पी आणि क्यू. ठीक आहे, आता बाळांनो चारच करायचे आपल्याला. काय करणार? टी टी एफ एफ. ठीक आहे, क्यू ला काय करणार बाळांनो? टीएफ. ठीक आहे, पुढे काय करणार बाळांनो? आता निगेशन वाले करून घ्यायचे. आपल्याला माहितीच आहे निगेशन वाला कोण आहे. निगेशन क्यू आहे. पकडा त्याला, पकड. निगेशन क्यू काय असणार? एफ. एफ चा होणार टी, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी. क्या बात है सर, क्या बात है. यू आर सो मच ग्रेट. ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे, आता इथे पी आहे. पी आपल्याकडे ऑलरेडी आहे. आपल्याकडे निगेशन क्यू आहे. सर आता निगेशन पी पण बनवून टाका म्हणजे सगळंच बनवता येईल लास्टला. येस बेटा, येस, यू आर राईट बेटा. निगेशन पी काय असणार? टी चा होणार एफ, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी, एफ चा होणार टी. ठीक आहे. ओहो सर, एक नंबर सर, यू आर ग्रेट सर, थँक्यू सो मच बेटा. ठीक आहे, आता पुढे जाऊया बाळांनो. आता आपल्याला हा जो कॉलम आहे ना बाळांनो, हा कॉलम आपल्याला बनवायचा. हा याचा आपल्याला फायनल बोर्ड बनवायचा आहे. फायनल गोष्ट करायची आहे. ठीक आहे, पुढे निगेशन क्यू एंड, अरे यार ये क्या है? निगेशन क्यू एंड पी. तर तुम्ही एवढं इरिटेट नका हो, चिडू नका सर. होतात गोष्टी आयुष्यात, गोष्टी कुणाच्या मनासारख्या झाल्यात आजपर्यंत. ठीक आहे, थँक्यू सो मच. आता बघा, निगेशन क्यू मी पकडला इथे आणि मला कुणाला परत पकडायचं? पी ला पकडायचं. पकड. ठीक आहे, आता निगेशन क्यू आणि पी मध्ये अँड करायचंय. एंड करेंगे एंड म्हणजे ऍडिशन. ठीक आहे ना, एंड म्हणजे ऍडिशन. आता एंड म्हणजे ऍडिशन. आता करून टाकू ऍडिशन. याला 0 मानू, याला 1 मानू. 0 अधिक 1. सर एंड म्हणजे ऍडिशन. सर एंड म्हणजे ऍडिशन. रॉन्ग है सर, रॉन्ग. पाप लगेगा आपको. एंड म्हणजे मल्टिप्लिकेशन, और म्हणजे ऍडिशन. सर रॉन्ग शिकवताय तुम्ही आम्हाला. बाळा मी चेक करत होतो, तुमच्या लक्षात आहे का? निगेशन क्यू आणि पी याच्यामध्ये बाळांनो आपल्याला काय करायचंय? आता अँड करायचंय. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचंय. सर कलर बदला सर. ठीक आहे, आता मल्टिप्लाय करू आपण. एफ होणार हे. ठीक आहे, परत काय होतंय बघा, टी आणि एफ. सॉरी, इथे 1 इथे 1. बाळांनो आता हे काय होणार? निगेशन क्यू आणि काय करायचं आपल्याला? पी बरोबर मल्टिप्लिकेशन करायचंय. 1 म्हणजे टी होणार बाळांनो. ठीक आहे, इथे आता 0 घ्या सर, इथे पण 0 घ्या आणि आता एफ लिहून टाका. ठीक आहे सर, इथे 0 घ्या, इथे 1 घ्या. आता सर एफ लिहून टाका. क्या बात है सर, क्या बात है. ओके, आता एक गोष्ट झाली. आता शेवटचीच गोष्ट राहिली आहे सर. आता शेवटची गोष्ट राहिली आहे. आता ती बनवून टाका. पी अँड निगेशन पी. मग डायरेक्ट फायनल ट्रूथ टेबल काढूया आपण. ओके, डन बेटा, नो इश्यू. ठीक आहे, आता बघा,
पी अँड निगेशन पी. पी तर आहे आपल्याकडे इथे 1, ठीक आहे. निगेशन पी इकडे आहे, ओके, इथं 0. आता त्याच्यामध्ये अँड करायचं. अँड म्हणजे ऍडिशन का? नाही बाळांनो, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ठीक आहे ना. सर तुम्ही हे जे डान्स करता ना त्याच्यामुळेच तुमच्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट होतात. तुम्ही डान्स नका करू. ओके बेटा, ओके ओके. सिरियस लेक्चर. पी अँड निगेशन पी. पी अँड निगेशन पी, ओके. 1 मल्टीप्लाइड बाय 0. आता अँड म्हणजे काय? अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन करेंगे, मल्टिप्लिकेशन करेंगे, मल्टिप्लिकेशन करेंगे, ठीक आहे. 1 आणि 0 काय होणार बाळांनो? 1 आणि 0, 1 मल्टीप्लाइड बाय 0 0 होणार, ठीक आहे. सर असा 0 लिहिला तर 0 भेटेल. यस बेटा, एफ करेंगे. 1 मल्टीप्लाइड बाय, फोकस बेटा फोकस, 1 मल्टीप्लाइड बाय 0 0, एफ. 0 मल्टीप्लाइड बाय 1 बेटा काय होणार आहे? एफ. 0 मल्टीप्लाइड बाय 1 बेटा काय होणार आहे? 0, एफ. ओ हो 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 हो. सर हा टॉटॉलॉजी झाला का? नाही नालाय का? हा टॉटॉलॉजी नाही, हा झाला कॉन्ट्राडिक्शन. बाळांनो कॉन्ट्राडिक्शन झालेला आहे. ये खुश झालो मी, ये. सर वेट वेट सर वेट. सर हा फायनल ट्रूथ टेबल आहे का? एकदा चेक करा. अरे फायनल ट्रूथ टेबल आहे, चेक करा बरं सर, एकदा चेक करा. ओ माय गॉड, इट्स अ ह्यूज मिस्टेक. इट इज नॉट अ फायनल ट्रूथ टेबल. मग आता काय करायचं राहिले बाळांनो? सिंपल गोष्ट आहे सर, घाबरू नका. आता तुम्हाला फक्त आहे ना या आणि या गोष्टीचा अँड करायचा आहे. अँड करायचं आहे म्हणजे काय करायचं? आता याला नंबरिंग करा सर, ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि आता याला करणार 6, ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता बाळांनो मला पकडायचं आहे याला, ठीक आहे. आता मी कलर बदलतो, ठीक आहे. आता मला पकडायचं बाळांनो याला, आणि मला याला पकडायचंय, आणि मला या दोघांचं अँड करायचंय. अँड म्हणजे असतो बाळांनो मल्टिप्लिकेशन. 0 आणि 0 होणार 0 म्हणजे एफ. 1 आणि 0 होणार एफ, ठीक आहे ना. 0 आणि 0 होणार एफ. 0 आणि 0 होणार एफ. सर आता हा फायनल आन्सर आहे का? आता आपण डान्स करू शकतो का? 100% करू शकतो बाळा, 100% करू शकतो. आता डान्स करण्यासाठी आपल्याला दुनियाची कोणती कायनात मधली कोणतीच ताकद आपल्याला अडवू शकत नाही. बिकॉज आपला फायनल आन्सर आलेला आहे, आणि फायनल आन्सर आला आहे एफ लॉजी. एफ लॉजी नाही सर, याला म्हणतात काय म्हणतात? कंटिंजन्सी. ओके डन. सर याला कंटिंजन्सी म्हणतात? येस बेटा. सर पक्का कंटिंजन्सी म्हणतात का? येस बेटा. सर याला कंटिंजन्सी नाही म्हणत, याला कॉन्ट्राडिक्शन म्हणतात. थँक्यू बेटा. चला पुढे. जे मुलं अशीच आपली ऐकत बसलेत ना, किंवा ज्यांचं लक्ष नाहीये ना, ती लोक सगळ्या गोष्टींना मी जसं बोलेन ना, बेटा याला कंटिंजन्सी म्हणतात, ते म्हणणार ओके. मी म्हणतो याला टॉटॉलॉजी म्हणणार, ते म्हणणार ओके. मी म्हणतो याला कॉन्ट्राडिक्शन म्हणणार, ते म्हणणार ओके. मी म्हणणार याला यडछाप म्हणतात, ते म्हणणार ओके, ठीक आहे ना. नालायकांनो जरा फोकसने लेक्चर करा, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. पूर्ण फोकसने जर तुम्ही लेक्चर केलं ना तरच याचा फायदा आहे. काय काय लोक हेडफोन टाकले असतील आणि इकडे काहीतरी किचन मध्ये भांडी धुत बसले असतील, आणि भांडी धुता धुता आपलं ऐकत बसले असतील महाराजांचं प्रवचन. तिकडे महाराज उड्या मारत मारत डान्स करत करत शिकवतोय, ते गेलं खड्ड्यात, ठीक आहे ना. नालायकांनो इट इज नॉट अ रिव्हिजन लेक्चर, इट इज अ व्हेरी डिटेल वाला लेक्चर. एकदम डिटेलिंग मध्ये शिकवतोय, त्याचा आनंद घ्या, त्याचा आनंद उपभोग घ्या. नॉनसेन्स. लक्ष द्या. आता इथे बघा पी आहे, क्यू आहे. सर आर, आर नाहीये बाळांनो. सर आर यू मिसिंग आर? नो नो नो. बिकॉज आर आला तर काय करतो? आर आला तर करून टाकतो काम. बिकॉज 2⁻³ होऊन जातात, आणि 2⁻³ झाले की मग 8. मग ते असं करावं लागतं, ठीक आहे. सो आता फक्त पी आणि क्यू आहे, म्हणजे दोनच स्टेटमेंट बनवायचे आपल्याला. बनवा सर, पी क्यू, ठीक आहे. आता बाळांनो पी काय असणार? टी टी एफ एफ. क्यू काय असणार बाळांनो? टी एफ टी एफ. क्या बात आहे सर, क्या बात आहे. तर आता काय करायचं आपल्याला? निगेशन वाल्यांना पकडायचं. पकडा सर, पकडा. निगेशन क्यू, टीचं होणार एफ, एफचं होणार टी, टीचं होणार एफ, एफचं होणार टी.
क्या बात आहे सर. आता परत काय करायचं, निगेशन पी करायचं. निगेशन पी कुठून आणायचा, इथं पी आहे त्याला निगेशन करायचा. टीचं होणार एफ, टीचं होणार एफ नाचो, एफचं होणार टी, एफचं होणार टी. क्या बात है. ठीक आहे. आता सर काय करायचं, आता मेन सर तुम्ही मेन बघा जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे या पूर्ण क्वेश्चन मधलं, जे पकडते एकमेकांना, म्हणजे काय करते की जे जोडते एकमेकांना सर, हे आहे ते. ठीक आहे ना. आता नदीच्या आल्याड, नदीच्या पल्याड, गोष्टी बघा की आपल्या कंप्लीट झालेत का. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही गोष्ट आपल्याकडे आता बनवू शकतो का आपण, आपल्याकडे ही सामग्री आहे का, पी आहे का आपल्याकडे, येस सर आहे, पी आहे सर. निगेशन क्यू आहे का, आहे सर, डोंट वरी आहे आपल्याकडे निगेशन. दोघांना अँड करू शकतो का आपण, अँड करायचं म्हणजे सर काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे ऍडिशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे ऍडिशन, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे ऍडिशन. चला आता पी अँड क्यू चा अँड वाला आपला पार्ट बनवूया. पी अँड निगेशन क्यू वाला. आता याला अँड करून टाकू. चला पी ला पकडू 1, निगेशनला 0, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन 0 0 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू, आता आपल्याला 1 करायचं आहे म्हणजे टी. ओके गुड. 0 इंटू आपल्याला करायचं आहे 0 0 एफ. ठीक आहे. 0 इंटू 1 काय करायचं आपल्याला 0. ठीक आहे ना. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन बाळांनो, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला बनवायचं आहे बाळांनो निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. बस खतम. सर फायनल ट्रूथ टेबलला जागाच नाही राहणार, तुम्ही जागा खूप घेताय. ठीक आहे बाळांनो, मी आता छोटासा टेबल बनवतो. ठीक आहे सर, एक काम करा, कलर बदला सर, कलर बदला. ठीक आहे बाळांनो. इस दुनिया ने भी अपना रंग बदला है, हम तो छोटे आता बघा बाळांनो, निगेशन पी अँड निगेशन क्यू ला अँड करायचंय. ओहो, निगेशन पी इथेच आहे, निगेशन क्यू इथेच आहे, दोघांना करायचंय अँड. म्हणजे काय करायचंय बाळांनो, मल्टिप्लिकेशन 0 0 0 सर एफ. 1 मल्टिप्लाइड बाय 0 0 सर, लिहून टाका तुम्ही फटाफट. येस. 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 सर एफ. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 सर टी. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता 0 0 0, 1 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 1 टी. ठीक आहे सर. सर आता फायनल ट्रूथ टेबल बनवा. आता बाळांनो हे जे दिसतंय का तुम्हाला, हे इम्प्लाइज हे करायचंय आपल्याला. ठीक आहे ना. हे इम्प्लाइज हे, हा फायनल ट्रूथ टेबल असणार आहे. फायनल ट्रूथ टेबल. सर फायनल ट्रूथ टेबल काय येणार बाळांनो, हे इम्प्लाइज हे इम्प्लाइज हे इम्प्लाइज हे इम्प्लाइज हे. ठीक आहे. काय करणार आता, शेजारी शेजारी चालेल. एफ इम्प्लाइज एफ काय असतं बाळांनो, टी असतं. सर आता या इम्प्लाइजचं कसं लक्षात ठेवायचं, आम्हाला ते विसरलंय सर. आम्ही आता ट्रूथ टेबल घरी जाऊन बघू का, पळत पळत जाऊन. नालायकांनो कुठेही जायची गरज नाहीये, मी तुम्हाला 2 सेकंदात रिवाइज करून दाखवतो. टी एफ एफ असतं. कम ऑन. टी एफ एफ, टी एफ एफ, टी एफ एफ, टी एफ एफ. ठीक आहे. बाकी सगळं बाळांनो काय असतं, टी असतं. चला आता इथं टी एफ कुठे बघा, टी एफ एफ. बाकी सगळं काय असणार, टी असणार. मग बाकी सगळं टी लिहून टाका. सर एफ टी पण टी असणार, येस बेटा. सर आता ह्याच्यामध्ये टॉटोलॉजी आपण म्हणू शकतो का, नाही. कॉन्ट्राडिक्शन म्हणू शकतो का, अजिबात नाही. मग काय म्हणायचं सर अशा व्यक्तीला, ये रिश्ता क्या कहलाता है, कंटिंजेंसी. कंटिंजेंसी, कम ऑन, कंटिंजेंसी. ठीक आहे. सिंस द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल कंटेन्स टी अँड एफ बोथ ऑफ द स्टेटमेंट, therefore the given statement in contingency. खतम. hence it is in contingency. तर दुसऱ्या पद्धतीने लिहिता येईल का, इट इज नायदर टॉटोलॉजी नॉर कंटिंजन्सी, सॉरी नॉन कॉन्ट्राडिक्शन, therefore the statement is called contingency. contingency, come on. ओके. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे मी बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे हा लास्ट क्वेश्चन. सर हा होमवर्कला द्या. नाही बाळांनो, असले चिल्लर प्रॉब्लेम मी होमवर्कला नाही देत.
ठीक आहे. आता हा आपण प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करून टाकू. एकदा तुम्हाला नुसतं ऐकायचं तर आहे, तुम्ही नुसतं असं व्हिडिओ मध्ये मस्तपैकी पुढे ठेवून बघा, एकदम रिवाइज करून टाका. आता फटाफट सॉल्व्ह करू आपण बिना किसी बकचोदी के. एकदम फास्ट करायचं आपल्याला. ओके, पी कम ऑन, एकदम फास्ट. क्यू टी टी एफ एफ, फास्ट, एकदम फास्ट. क्यू, जे 2x वर व्हिडिओ बघत असतील ते तर आता एकदम कोमात जातील. क्यू काय असणार? टी एफ. टी एफ, सर आपकी रफ्तार बहुत खतरनाक है. आता बघा, निगेशन पी, टीचं होणार एफ, टीचं होणार एफ. कम ऑन, फास्ट. आता इकडे काय करणार आपण बाळांनो? एक बनवणार पी इम्प्लाइज निगेशन क्यू. सर निगेशन क्यू बनवलंच नाही. ओ हो, निगेशन क्यू. फास्ट फास्ट, कम ऑन फास्ट. निगेशन क्यू बनवून टाका. टीचं होणार एफ, एफचं होणार टी, टीचं होणार एफ, एफचं होणार टी. आता सर आता बनवू शकतो. येस, पी इम्प्लाइज निगेशन क्यू. कम ऑन, निगेशन क्यू इथे, ठीक आहे, पी इथे, इम्प्लाइज म्हणजे सरळ रेष, टी एफ होतो सर एफ, बाकी सगळं टी, टी टी टी, एफ टी एफ एफ टी, एफ टी टी. ठीक आहे, कम ऑन फास्ट फास्ट फास्ट. आता आपल्याला करायचं बाळांनो निगेशन पी चा टेबल. ठीक आहे ना, निगेशन पी चा टेबल, आणि मग इथे येणार फायनल ट्रूथ टेबल. निगेशन पी, अरे सर निगेशन पी आहे ना. ओ हो, अति घाई संकटात नाही. ठीक आहे सर, निगेशन पी आहे. आता निगेशन पी आणि हा जो पी इम्प्लाइज निगेशन क्यू, या दोघांचा इम्प्लाइज करून टाका सर. इम्प्लाइज करून टाका. एफ एफ टी, एफ टी, एफ लिहू का? नको सर. टी 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 टी. टॉटोलॉजी, ये तो हो गया टॉटोलॉजी. ओ बल्ले बल्ले टॉटोलॉजी. ठीक आहे, एकदम फास्ट केलेलं आहे आपण हे प्रॉब्लेम. ठीक आहे, चला मित्रांनो, आता आपण इथे थांबूया आणि उद्याच्या लेक्चर मध्ये नवीन अध्याय घेऊन येऊया. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा. बाळांनो जाता जाता आता कोणी स्किप करू नका. आता एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे मी. बाळांनो व्हिडिओवर कमेंट का येत नाहीयेत? व्हिडिओवर कमेंट हव्यात मला बाळांनो, जेन्युइन रिक्वेस्ट. व्हिडिओवर कमेंट्स हवेत, आपल्याला लाईक्स हवेत. तुमचे लाईक हा माझा मोटिवेशन. तुम्ही लाईक नाही दिले तर मी नेक्स्ट चॅप्टर नेक्स्ट लेक्चर घेऊनच येणार नाही. होऊ दे खर्च. 5 लाईकचं टार्गेट ठेवू.